हॅलो चेक. हॅलो चेक. गोलंदाज तयार आहेत. प्रथमेश राठोड. व्हाईट बॉलचा इशारा इकडे येताना दिसतोय. सर्वांचं लोणी प्रीमियर लीग मध्ये मनापासून स्वागत आहे. नामदार चषकामध्ये मनापासून स्वागत आहे. कॉलबॅक मध्ये आपण आलोय आणि कॉलबॅकचा आज दुसरा ग्रुप आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजीसाठी पुढे टाकण्याचा प्रयत्न इकडे करण्यात आला होता. लेंथ बॉलचा वापर इकडे करण्यात आला होता, परंतु इकडे तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. फेअर डिलिव्हरी. फेअर बॉल इकडे निर्णय आलेला आहे. योगेश पवार आणि केतन हे दोन सलामीवीर. पहिलं षटक टाकण्यासाठी प्रथमेश राठोड. फुल टॉस बेगात होता. बॅटचे आउटसाइड एज. बॉल मागे चाललाय. नशिबाची साथ. भाग्यशाली चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. 4 धावा प्राप्त केल्या जात आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. एकूण धावफलक आपल्याला पाहायला मिळतं 5 धावा. लॉफ्ट केला यावेळेस. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. फिल्डर मानव येत आहेत बॉलवर. संघर्ष क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. धावफलक 1 ने पुढे जात असताना धावा झालेल्या आहेत 6. वास्तुशिल्प 11 राहुरी आणि त्यांच्या विरुद्ध मॅच सुरू असताना मराठा वॉरियर्स लोणी कॉलबॅक मध्ये आलेले हे दोन संघ. कॉलबॅक मधून त्यांनाही कमबॅक करायचं. काल सुपर 8 मधून बक्षीस पात्र फेरीमध्ये जाताना 2 संघ आपण बघितले काल. शिवगर्जना प्रतिष्ठान हा संघ या स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता क्वालिफायर 1 मध्ये जाऊन दाखल झालाय. तर रात्रीच्या सत्रामध्ये आपण बघितलं जबरदस्त परफॉर्मन्स करत छत्रपती 11 अस्तगाव प्रामुख्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्या संघाने सरळ एलिमिनेटर मध्ये प्रवेश केला. प्रथमेश राठोड. लेंथ बॉलचा वापर चांगला ड्राईव्ह करण्यात आलाय. फिल्डर नाहीयत मागे. योगेश पवारने आपली पॉवर दाखवली आहे. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिलात झापक झुपक वाजत राहतंय. फुलर लेंथवरचा बॉल मिळाला होता. चांगला ड्राईव्ह केला. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावा फलकावर धावा 10. दादाभाई शेख बॉलिंग करण्यासाठी येत आहेत. पुढे खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ आहे तिकडे. चांगला कॅच कॅरी करण्यात आलाय. विकेटचं पतन. केतन यांना परतावं लागतंय. पहिला धक्का. पहिली विकेट. डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. थोडंसं पदलालित्य करत केतन यांनी बॉलला मिड ऑफला क्लिअर करण्याच्या प्रयत्नात ते होते. मिड ऑफमध्ये फिल्डर होता. तिकडे कॅच कॅरी करण्यात आला. विकेट आली आहे आणि पहिला फलंदाज इथे माघारी परतताना आपल्याला दिसतोय. नवीन फलंदाजी करण्याकरिता मयूर हमरे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना दाखल होताना पाहतोय स्ट्रायकर एंडकडे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमेश राठोड एक चौकार आला होता त्या ओव्हरमध्ये, पण तरी देखील
10 धावा त्यांनी खर्च केल्या. दादाबाई आले, फक्त आले नाही तर दादाबाई विकेट घेऊन आले. चांगला कॅच तिकडे पकडलाय. फलंदाज माघारी परतले. दादाबाई पुढच्या एकदा मयूरचे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानामध्ये. यावेळेस आउटसाइड एज विकेटचं पतन. फलंदाज होत आहेत बाद. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. मयूर हमरे देखील माघारी परतले आणि दादाभाई यांच्या खात्यामध्ये आलेले हे दुसरं यश आहे. फलंदाजी करण्यासाठी अविनाश गुळवे पुढे टाकला होता. लिंथ बॉलचा वापर. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत. प्रथमेश येत आहेत बॉलवर. एकदा पूर्ण केली जाते. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये बदल होतोय. एकूण धावसंख्या जाते पुढे. धावा 11 झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दादाबाई यांची. 4 चेंडू टाकलेत. फुल टॉस. मिड विकेट मध्ये फिल्डर मानव काठे यांनी पकडला झेल. आयकॉन योगेश पवारचा सुद्धा संपलाय खेळ. दादाबाई शेख यांच्या खात्यामध्ये तिसरं यश. तिसरा मोठा फलंदाज बाद. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. फुल टॉस चेंडू होता. ऑन साईडला त्याला उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु मानव काटे यांच्या हातामध्ये एक चांगला कॅच आणि फलंदाज योगेश पवार यांना परतावं लागतं. 11 धावसंख्येवर तिसरी विकेट आहे. 11 धावसंख्येवर 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रवीण गावडे बॅटिंगसाठी दाखल होत असताना फुलर लेंथवर प्रवीण गावडेने आल्याबरोबर एक चांगला ऑफ ड्राईव्ह केलाय, परंतु मागे फिल्डर मानवने सुद्धा चांगला स्टॉप केलेला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली.
आउटसाइड एज घेतलाय फ्लाय स्लिपमध्ये सचिन हिंगे सर तिकडे होते. चांगला स्टॉप. एक धाव पूर्ण होत असताना दिसेल. एकच्या मदतीने धावसंख्या 14. वास्तुशिल्प 11 राहुरी हा संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. थोडासा अडखळलाय. महत्वाचे 3 फलंदाज लवकर बाद झालेत. गोलंदाजी करण्याकरिता अमोल कागरे समोर प्रवीण गावडे. एकाच तालुक्यातील एकमेकांच्या सोबत खेळणारे खेळाडू आज एकमेकांच्या आमने सामने लोणी प्रीमियर लीग मध्ये. प्रवीणच्या विरुद्ध अमोल. बॅटची एज आणि वाह, चांगला कॅच दादाभाई यांनी पकडलाय. विकेट. अजून एक धक्का. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. किरण भगत ऑफस्टमच्या बाहेर कमी गतीने टाकला अमोल घागरे यांनी. व्हेरिएशन दाखवत आहेत अमोल सुद्धा. या अगोदर वेग, त्यानंतर लगेचच एक कमी गतीने टाकलेला बॉल. धावफलकावर 14 धावा. अमोल घागरे बॉलिंगसाठी तयार होत असताना शॉर्टबॉलचा वापर. फाईन लेग मध्ये बॉल निघाला. आउटफील्ड वेगवान आहे. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक. 26 मिनिटे बाकी आहेत. त्याची दखल घ्या. 18 धावा. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यशस्वी झालेले नाहीयेत. निर्धाव चेंडू येत असताना धाव फलकावर धावसंख्या आपण बघू शकता. 18 धावा धाव फलकावरती आहेत. अमोल कागरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दिशा दिली आहे फक्त बॉलला. कव्हर पॉईंट मध्ये ढकलले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिकडे करण्यात आलाय. फिल्डर अमन शेख बॅकअपचं काम करतायत. एकच धाव तिकडे मिळताना दिसेल. आणि अमोल घागरेने चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. फक्त 6 धावा या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्यात. ओव्हर नंबर इथे 3चा खेळ पूर्ण झालाय आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावफलक 19. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आता बघूयात आपण. प्रथमेश संघाचे आयकॉन बॉलिंगसाठी येत असताना स्ट्रायकर एंडकडे किरण भगत. आज महाराष्ट्रात चर्चेतलं नाव, वलयांकित नाव म्हणजे प्रथमेश आयकॉनच्या भूमिकेमध्ये. कॉलबॅक मध्ये संघ आलाय. आता पाहायचं इथून पुढे संघ तशा पद्धतीने गरुडी झेप घेतोय. फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्यात आला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर. एक धाव तिथे पूर्ण होत असताना दिसेल आणि 1च्या मदतीने धावफलक देखील पुढे जाते. 20 धावा, 20 रन ऑन बोर्ड. चौथ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना त्यावेळेचा बॉल हलक्या तरी ढकललाय. फिल्डर
बॉलवर येत आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण होतात आपल्याला दिसते. 106 धावफलक 21 वर जाऊन पोहोचलेलं आहे. गोलंदाजांचं कौतुकच करावं लागणार आहे. दादा भैशेक असतील, प्रथमेश राठोड असतील, अमोल कागरे असतील, प्रभाव आतापर्यंत टाकलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इकडे करण्यात आला होता. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा होता परंतु कनेक्शन नाही झालंय बॅट आणि बॉलमध्ये. हा चेंडू आपण बघितला तर निर्धाव घोषित केला जातोय. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि 3.4 षटकं संपल्यानंतर एकूण धावफलक 21. फुलर लेंथवर काय बॉल टाकलाय, लाजवाब. फलंदाजाला निरुत्तरित ठेवलंय. टप्पा तर चांगला होता परंतु त्यासोबतच वेग सुद्धा जबरदस्त होता. फलंदाजाला स्वातंत्र्यच मिळालं नाही. शेवटचा एक बॉल या ओव्हरमध्ये हाही पुढे टाकलाय ऑफस्टम्पच्या बाहेर. निर्धाव चेंडूची सांगता या ओव्हरमध्ये प्रथमेशने फक्त 2 धावा दिल्यात. 4 ओव्हर पूर्ण झाल्यात. 4 ओव्हर नंतर एकूण धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 21 धावा धावफलकावरती आहेत. आणि होतोय आता ड्रिंक्स ब्रेक. एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आपल्याला ड्रिंक्स सौजन्य या स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे आणि आता 4 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. हॅलो 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 चिरकोतोय म्हणे अमर तेच सांगू राहिला मला. ते काय तेचसाठी पुढं हॅलो 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 चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक. हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो चिक हॅलो हॅलो. यावेळेस हुक केलंय बॉलला, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अविनाश यांच्या बॅटमधून हा चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. समोर उडवलाय बॉल. समोर आक्रमण करण्यात आलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना दिसतोय. षटकार. नामदार चषक, लोणी प्रीमियर लीग, कॉलबॅक आणि कॉलबॅकमधून कमबॅक करण्याची संधी इकडे प्रत्येक संघाला आहे. मराठा वॉरियर्स लोणीच्या विरुद्ध वास्तुशिल्प 11 राहुरी. आज राहुरीच्या संघाला देखील आज कमबॅक करण्याची एक संधी आहे. जरी महत्त्वाचे फलंदाज बाद झाले असले परंतु आज अविनाश गुळवे यांना सुद्धा स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. त्याचबरोबर आज आपण बघितलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने किरण भगत यांना सुद्धा संधी मिळाली आहे
आणि आज त्यांना सुद्धा या मॅचमध्ये येणाऱ्या काही षटकांमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. एका फायटिंग टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. अविनाश गुळवे याच मैदानावर सराव करणारे खेळाडू आहेत. या मैदानाचा खूप सारा अनुभव त्यांच्याकडे आणि ते आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी अमोल गागरे वेगात टाकलाय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज मात्र इथे अविनाश गुळवे यांना परतावं लागतंय. अमोल गागरे यांच्या विरुद्ध धावा बनवणं सुद्धा तितकं सोपं नाहीये. विकेट आली आहे. फलंदाज बाद. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिकडे चांगला कॅच कॅरी करण्यात आला. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी येत आहेत. एक आक्रमक फलंदाज दादाभाई शेख बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 33 झालेले आहेत. 5 खेळाडू माघारी परतलेले आहेत. आता बघावं लागेल कशा पद्धतीने हा सामना पुढे जातोय ते बघणं देखील बरंचसं महत्त्वाचं ठरणार आहे. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये टाकलं जात आहे. 5व्या क्रमांकाचं अमोल गागरे तयार होत आहेत. स्लोवर वनचा वापर केलाय. बॅकलिफ्ट थोडीशी खाली केली यावेळेस दादाभाई यांनी. पुल करत असताना बॅकलिफ्ट थोडीशी खाली होती. मिड विकेटमध्ये बॉल खेळला जातो. एक धाव पूर्ण करत असताना 1च्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 34 धावा. टॉस जिंकला होता मराठा वॉरियर्स लोणी आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत त्यांची स्थिती आपण बघितली तर ते चांगल्या स्थितीमध्ये आहेत. म्हणजे ड्रायव्हिंग सीटवर आहे त्या मॅचमध्ये. वाह, चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. प्रचंड वेग. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक संपलं जाते 5व्या क्रमांकाचं. 5 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा झालेल्या आहेत 34 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर. हॅलो 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 हॅलो. पाच ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत. 5 ओव्हर नंतर धावा 34 झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. दादाभाई आणि किरण भगत या 2 फलंदाजांना धावा बनवण्याचा प्रयत्न इकडे करावा लागेल आणि क्षमता आहे ना या 2 फलंदाजांमध्ये, ती ताकद आहे. बॉलिंगसाठी दादाभाई. फुलर लेंथवरचा बॉल होता. आता आपल्या जिल्ह्यामध्ये 2 दादाभाई प्रसिद्ध आहेत. दादाभाई शेख लोणीचे आणि दादाभाई शेख पडेगावचे. आता तेच एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पहिला चेंडू दादाभाई शेख लोणीवाले यांनी मात्र निर्धाव टाकलेला आहे. परंतु दुसऱ्या बॉलवर पडेगाववाले सुद्धा सांगतायत मी कमी नाहीये. दुसऱ्या बॉलवर त्यांनी षटकार ठोकलाय दादाभाईवर. दादाभाई पडेगावचे भारी पडलेले आहेत. षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. मी अगोदरही सांगितलं या 2 फलंदाजांमध्ये क्षमता आहे. या 2 फलंदाजांमध्ये ताकद आहे. इथून हे 2 फलंदाज काही करू शकतात. परंतु समोर दादाभाई यांनी चेंडू चांगला टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या चेंडूवर षटकार. तिसरा चेंडू परत एकदा डॉट. वार झाला तर पलटवार या संपूर्ण स्पर्धेमध्ये झालेला आहे. ही मॅच महत्त्वाची आहे. जिंकावं लागेल. कॉलबॅकमध्ये आल्यानंतर प्रत्येक सामना फार महत्त्वाचा असतो. बॉल तयार. आणि विशेष म्हणजे कॉलबॅकमध्ये खेळला जाणारा पहिला सामना फार महत्त्वाचा असतो. पहिला विजय तुम्हाला मिळवावा लागतो. पहिला विजय जर तुम्ही मिळवला तर मग तुमच्या आशा पल्लवित होतात. परंतु पहिला पराभव जर तुम्ही पाहिला तर कदाचित तुम्हाला दुसरी मॅचही खेळायला मिळते का नाही माहिती नाही. त्यामुळे पहिला विजय फार महत्त्वाचा असतो. 5.4 ओव्हर पूर्ण झालेले आहेत. 42 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 5 फलंदाज माघारी गेलेत. दादाभाई बॉलिंगसाठी बॅकफुटला गेले. खूप चांगला स्ट्रोक इकडे खेळला जातोय. बॅकवर्ड पॉईंटला बॉल निघालाय. बॉलला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा तिकडे केला जातोय. सीमारेषेच्या अगदी जवळ बॉलला अडवलंय.
तोपर्यंत धावा सुद्धा इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2 धावा 5.5 ओव्हर नंतर धावा 44 झालेल्या आहेत. वास्तुशिल्प 11 राहुरी संघाचा विचार जर आपण केला तर रवी भाऊ गुंजाळ, सागर भाऊ रोकडे, अमोलजी धोत्रे यांची टीम आपल्याला एका बाजूला पाहायला मिळते. तर मराठा वॉरियर्स लोणी, सुशांत आहेर पाटील आणि संतोष हिंगे पाटील यांचा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळतोय. वास्तुशिल्प 11 राहुरी संघ मालकांचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण राहुरीवरून ते या स्पर्धेमध्ये संघ घेताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि सातत्याने वास्तुशिल्प 11 राहुरीचा संघ आम्हाला राहुरीमधल्या अनेक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसतो. आणि राहुरीत एक ब्रँड आहे वास्तुशिल्प राहुरी, आणि आज ते लोणीमध्ये खेळत आहेत. धावफलकावर नजर टाकू आपण. एकूण धावफलक पुढे जात असताना 6 ओव्हर पूर्ण झाल्यात. 6 ओव्हर नंतर 45. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 45 धावा. 6 षटक योगेश. शॉर्टबॉलचा वापर, फाईन लेग मध्ये बॉल. वाह, सचिन हिंगे सर त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन हिंगे सर यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. तिथून जर बॉल निसटला असता तर कदाचित चौकार प्राप्त होऊ शकला असता, परंतु सचिन हिंगे नावाची भिंत त्या ठिकाणी होती. चांगली फिल्डिंग. धावफलक इकडे पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 46. मराठा वॉरियर्स लोणी जिंकणार की वास्तुशिल्प 11 राहुरी या मॅच मध्ये जिंकणार? लॉफ्ट केलाय, किरण भगतने बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या पलीकडे. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. किरण भगत सांगतायत, लावा तुम्ही ताकद, मी नाही वाकत, माझं नाव आहे किरण भगत. आणि त्याने ठोकलाय षटकार. धावफलकावर धावा 52. योगेशच्या विरुद्ध आक्रमण. आखूड टप्प्याचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिलाय. काऊ कॉर्नर मध्ये बॉल अडवला जाईल. प्रथमेश आलेत वेगात. रिटर्न चांगला दिलाय. 1च्या मदतीने धावफलक पुढे जात असताना धावा झालेल्या आहेत 53 धावा. 53. 7 लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अप्रतिम टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं जातं. फुलर लेंथवर मनगडाचा वापर करत त्या बॉलला खेळले मागे अमन शेख आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. पण दोन्ही संघांचा विचार जर केला तर आयकॉन म्हणून आपल्याला योगेश पवार खेळताना दिसत आहेत. प्रथमेश राठोड दुसऱ्या बाजूला आहेत. दादाबाई शेख कॅप्टन आहेत, तर दुसऱ्या बाजूला योगेश धोत्रे कॅप्टन आहेत. आपण आयडॉलचा विचार जर केला तर एका बाजूला मानव काटे कोपरगाव, तर दुसऱ्या बाजूला दादाबाई शेख पडेगाव श्रीरामपूर. एका बाजूला आयडॉल म्हणून आपल्याला खेळताना दिसत आहेत आज प्रवीण गावडे, तर दुसऱ्या बाजूला आयडॉलच्या भूमिकेमध्ये आपण अमन शेख यांना सुद्धा बघतोय. अमोल घागरे एका बाजूला आयडॉल आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक चांगले खेळाडू सुद्धा स्ट्रोक चांगला उडवलाय. किरण भगत आपलं पोटेन्शियल दाखवत आहेत. किरण भगत दाखवत आहे आपली ॲबिलिटी आणि फटका खेळलाय टॉप क्वालिटी. 6. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.
पूर्ण झालाय. 7 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 60 धावा. किरण भगत, दादाभाई शेख या दोन फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. संघ अडचणीमध्ये असताना संघाचा डाव कुठेतरी थोडासा सावरण्याचा प्रयत्न ते करतायत. किरण भगतने 14 बॉल खेळलेत, 19 बनवल्या. दुसऱ्या बाजूला 9 चेंडू दादाभाईने खेळलेत, त्यांनी 14 बनवल्यात. हे दोन्ही फलंदाज नाबाद आहेत. गोलंदाजी करण्याकरिता आता अंतिम षटक इथे टाकलं जात आहे आणि अंतिम षटकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी करण्याकरिता आयुष हिंगे, सचिन हिंगे सर यांचे सुपुत्र आहेत. आता अंतिम महत्वाचं षटक टाकण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. पिता पुत्र एकाच टीम मध्ये. फुलर लेंथ वरचा बॉल होता चांगल्या टप्प्यावर. नांदुरकी प्रीमियर लीग मध्ये डेब्यू केला आणि ही दुसरी स्पर्धा आयुष हिंग्याची आणि निश्चितच एक एमर्जिंग खेळाडू आणि नांदुरकी प्रीमियर लीगमध्ये उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार देखील त्याने मिळवला. 21,000 रुपयांचं पारितोषिक आयुष हिंगे यांना मिळालं होतं. मिड विकेटला बॉल आणि दादाभाई यांचं आक्रमण. षटकार फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. ज्यावेळेस आयुष हिंगे या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळले आदिश्री अनुश्री 11 पाथर्डीच्या विरुद्ध, तर त्या संघाच्या विरुद्ध खेळत असताना 1 ओव्हर त्याने टाकली होती. 10 धावा देत 2 विकेट आयुषने मिळवल्या होत्या आणि आता सुद्धा त्यांच्यावर एक मोठी महत्वाची जबाबदारी. आज आदिश्री अनुश्री 11 पाथर्डीचा संघ सुद्धा कॉलबॅक मध्ये त्यांच्याच ग्रुपमध्ये. इथे जो जिंकणार आहे तो आदिश्री अनुश्री 11 पाथर्डीच्या सोबत आपल्याला मॅच खेळताना दिसेल. यानंतर लगेचच तो कॉलबॅक मध्ये असेल दुसरा सामना. लोणीच्या विरुद्ध राहुरीचा हा मोठा सामना सुरू आहे. एका बाजूला यजमान तर दुसऱ्या बाजूला मेहमान अशीच मॅच. 66 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज तयार होतील. षटक क्रमांक 8 शेवटचं सुरू असताना दादाभाईने षटकार ठोकलाय. आयुष हिंगे दुसऱ्या बाजूला आहेत. गोलंदाजी करण्याकरिता पण त्यांना बघू शकतो आता कमबॅक त्यांना करावं लागेल. षटकार आल्यानंतर कुठेतरी फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. कशा पद्धतीने ते फलंदाजाला थांबवत आहेत ते आपण बघूयात. आता एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे आणि आज इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यानं अंतिम षटक टाकण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे काहीतरी त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. आयुष पुढचा बॉल घेऊन यावेळेस पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. चेक केलं जाते तिसऱ्या पंचांची मदत. हाईट किती होती बॉलला ते तपासलं जात आहे. यस, निर्णय आलाय. बीमर होता. नो बॉल. हा गेला नो बॉल. हॉटेल फन अँड फूडचे मालक मान्य काकासाहेब घुले पाटील यांच्याकडून एकरा घेऊन टाक. बघूयात. फ्री हिटचा बॉल. आयुष हिंगे तयार आहेत. उडवलाय बॉल उंच आकाशामध्ये. लॉंग ऑफ प्रयत्न करतोय आणि तिकडे कॅच तर कॅरी झालाय परंतु फ्री हिट होता. धावा मात्र तिकडे आपण बघू शकतो 2 पूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावा झालेल्या आहेत 69 धावा. आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागणार आहे. आज
एवढ्या उन्हात सुद्धा ते आपलं काम चोखपणे बजावत आहेत. उन्हाचा तडाखा खूप जाणवतोय आज. आपण जर बघितलं, आपण थोड्या वेळ जरी सावलीत बसलो तरी तिथे आपल्याला ऊन बरंचसं लागतात. इथे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलो तरी आपल्याला ऊन जास्त लागतंय. परंतु आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल, जे उन्हात बसून ही क्षणचित्रे टिपतायत. आमचे साहिल शेख असतील, सैजाद शेख असतील, सौरभ परहार असतील, त्याचबरोबरीने अमित अंकुश सुद्धा आमच्यासोबत कालपासून जॉईन झालेले आहेत. गौरव कुळधरण यांचं सुद्धा आम्ही विशेष कौतुक करू. मयूर मोतीकर स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. या स्पर्धेमध्ये खूप चांगली स्कोरिंग, अचूक स्कोरिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला मयूर मोतीकर यांची पाहायला मिळाली आहे. धाव इथे पूर्ण होत असताना धावफलकामध्ये होतोय बदल. एक सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळते. एक चेंडू येणं बाकी आहे. 71 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. वास्तुशिल्प 11 राहुरी टीम मराठा वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध. शेवटचा बॉल फुलर लेंथवरचा बॉल. शेवटच्या बॉलवर आक्रमण दादाभाईने केलंय. बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. केला इशारा जाता जाता. शेवटच्या चेंडूवर ठोकलाय षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.
आणि विशेषतः कॉलबॅकचा दिवस पुन्हा एकदा प्रतिष्ठा पणाला लागली. जिंकणारे 2 संघ इथे आपण पाहतोय. आज पुन्हा एकदा सुपर 8 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर कॉलबॅक मधनं कोण पोहोचणार सुपर 8 मध्ये? काल एक संघ आपण पाहिलाय कॉलबॅक मधनं सुपर 8 पर्यंत गेला होता. काल त्यानंतर 2 संघ क्वालिफाय झाले. टॉपर राहिला एक संघ. त्यानंतर आज दुसऱ्या गटामध्ये खरं तर टॉपर कोण राहणार आणि प्रीमियर लीग मध्ये टॉपर राहण्याचा एक प्लस पॉइंट आहे. आपण पाहतो प्रीमियर लीग मध्ये टॉपर राहण्याचा एक प्लस पॉइंट तो म्हणजे आपण पाहतो पहिल्या क्वालिफायर मध्ये जरी तुम्ही पराभूत झालात ना तर पुन्हा एकदा क्वालिफायर 2 मध्ये तुम्हाला एक संधी असते फायनल मध्ये जाण्याची. त्यासाठी खरं तर आज कॉलबॅक मध्ये एक चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. त्यानंतर सुपर 8 मध्ये जायचे. सुपर 8 मध्ये देखील परफॉर्मन्स द्यायचा आणि गटामध्ये टॉपर राहायचंय हा इरादा आज प्रत्येक टीमचा जो असणार. त्यासाठी खरं तर कॉलबॅक जिंकणं हे खूप गरजेचं आहे. आज दिवसभरामध्ये कॉलबॅकचे सामने आणि आज संध्याकाळी रात्रीमध्ये तुम्हाला सुपर 8चा थरार ह्या मॅचचा इथे अनुभवायला मिळेल. जबरदस्त असं नियोजन पाहतोय आपण खरं तर ह्या स्पर्धेचं. शरद आहेर पाटील, योगेश आहेर पाटील, सुशांत आहेर पाटील, गणेशजी आहेर पाटील, रोहित आहेर पाटील, शुभमजी आहेर पाटील, चैतन्य गाढवे पाटील, कार्तिकजी आहेर पाटील, प्रतीकजी आहेर पाटील, अक्षय तुपे पाटील, रोहन गाढवे पाटील, गौरवजी तुपे पाटील, संकेतजी आहेर पाटील, सचिन हिंगे सर, सागर वरपे, निलेश अण्णा गायकवाड, महाराष्ट्र पोलीस निलेश दादा वरपे, दादाबाई शेख आणि रोहित भाऊ ब्राह्मणे यांच्या संयोजनातनं ही स्पर्धा तुम्ही आज पाहत आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण आज पाहतोय आज आयोजक टीम तुम्हाला खेळाडू म्हणून जे दिसणार आहे पण निलेश दादा वरपे आणि निलेश अण्णा गायकवाड तुम्हाला आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय एक जबरदस्त स्ट्रोक प्रथमेश राठोड यांच्या पाठमधनं आपण पाहतोय. लॉंग लेग सी मारायच्या पार धावा येतात 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. 4 धावा आपण पाहतोय. प्रथमेश राठोडनं सुरुवात मिळवली. महाराष्ट्रातील अगदी ताकदवान खेळाडू आणि बहुचर्चित असणारे खेळाडू प्रथमेश राठोड. प्रीमियर लीग मध्ये ह्या वर्षी आपण पाहतोय ह्या खेळाडूला प्रचंड मागणी आहे आणि त्या पाठीमागे खरं तर त्यांचा परफॉर्मन्स आणि त्यांची जिद्द आहे, त्यांचे कष्ट आहेत. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही परफॉर्मन्स कशा पद्धतीने देताय यावरनं मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इथे मात्र तुमची जागा ही फिक्स होणार आहे. आज प्रथमेश राठोड आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. हो अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न हाही फसलाय आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. पहिलं षटक आपण पाहतोय खरं तर दादाबाई शेख यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी एका बाजूला देखील आपण पाहतोय मराठा वॉरियर्स लोणी संघाचे संघमालक हेही दादाबाई शेख आहेत आणि राहुरी संघामध्ये देखील तुम्हाला दादाबाई शेख आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून इथे मात्र आपला जलवा दाखवताना पाहायला मिळत आहेत. कारण प्रथमेश राठोडनं पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं इथे मात्र जो चौकार ठोकला होता त्यानंतर आपण पाहिलं पुढे एकदा अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढचे 3 बॉल प्रथमेश राठोडला थांबवले, धावफलकाला स्टॉप केलंय. जिंकण्यासाठी 78 बनवायच्यात. प्रथमेश राठोड तयार आहेत पुन्हा एकदा दादाबाई शेख यांच्या विरोधात. उंचावून खेळलाय मिड विकेट मध्ये एक आसमानी टोला प्रथमेश राठोडचा ट्रेडमार्क छेरन षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.
एकदा लॉंग लेग एरिया क्षेत्र निवडलं आणि बॉल पाठवलाय बॉडी लाईन पार. धावा येत आहेत 4-4-4 चौकार. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पावनी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. थँक्यू. 16 धावा आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि इथे बॅटिंग टीम मराठा वॉरियर्स लोणी ह्या टीमला 2 धाव्यांची पेनल्टी असेल. का तर 12वा खेळाडू हा कॉम्बॉक्समध्ये अवेलेबल नाहीये. हा स्पर्धेचा रूल आहे आणि स्पर्धेच्या रूलमध्ये राहून स्पर्धेच्या नियमामध्ये राहून तुम्हाला ही स्पर्धा पूर्ण करायची. 12वा खेळाडू आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित नाहीये. 2 धाव्यांची पेनल्टी आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं 16 धावा ह्या धावफलकामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती 1 संपले. पहिलं षटक संपत असताना मराठा वॉरियर्स लोणी संघाच्या स्कोर कार्डमध्ये 16 धावा ह्या तुम्ही पाहताय. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय जुन्नर भूषण आणि महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक आमचे सहकारी मित्र मनोज बेल्लेकर सरांचं आगमन स्पर्धेच्या निमित्तानं होतंय. सर आपलं देखील नामदार चषकामध्ये लोणी प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत असेल. 16 धावा धावफलकामध्ये हो नंबर 2 कडे आपण येतोय. बॉलिंग मार्क वरती प्रवीण गावडे. प्रवीण गावडे आलेत आज. खरं तर राहुरी संघामध्ये आपण त्यांना पाहतोय तयार असतील. हलक्या हाताने हा बॉल आपण पाहतोय. दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॉलमध्ये बाउन्स पाहायला मिळाला आणि कोणतीही धाव खरं तर या बॉलवरती मिळत नाहीये. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं अगदी 14 धावाच्या धावफलकामध्ये आहेत. 16 धावा होत्या त्यामध्ये 2 धावा मायनस तुम्हाला पाहायला मिळतील आणि 2 धाव्यांची पेनल्टी खरं तर बॅटिंग टीमला दिली गेली आणि आपण पाहतोय दंडात्मक कारवाई केली गेली. प्रवीण तयार आहेत. उंचावून खेळण्याचा हाही प्रयत्न होता. बॉलमध्ये आपण पाहतोय गती होती पण बाउन्स थोडासा कमी पाहायला मिळाला. लॉंग लेग फाईनमध्ये बॉल केला. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि ह्या गोष्टीचा फायदा इथे बॅटिंग टीमला मिळालाय. 2 धावा येत आहेत. आज चांगली सुरुवात प्रथमेश राठोडच्या माध्यमातून आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं 3 षटकार मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळाले आणि या खूप प्रभावित करणारा स्टार्ट इथे मात्र मराठा वॉरियर्स लोणी संघाचा हा मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रवीण गावडे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हाही फसलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. दादाबाई शेख आपण पाहतोय आणि या दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर पुन्हा एकदा प्रवीण गावडे इथे प्रभावित करतायत. चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी आणि या राहुरी संघाचं इथे मात्र एक चांगल्या पद्धतीनं संघाला लीड करतायत बॉलिंगच्या माध्यमातून. हाही बॉल खूप सुंदर होता. गुडलँडवरती बॉल आणि पहा वेगाबरोबर खरं तर टप्प्यावरती खूप सुंदर नियंत्रण प्रवीण गावडे यांचं आपण पाहतोय. पारनेर तालुक्यातील खेळाडू आहेत आणि आपण पाहतोय खरं तर ह्याही खेळाडूची चर्चा पारनेर तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि आज नामदार चषकामध्ये आलेत. राहता तालुक्यामध्ये आलेत त्यामुळे आज परफॉर्मन्स द्यावा लागेल. नावाप्रमाणे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. एका छोट्याशा गावामधून खरं तर क्रिकेटला सुरुवात केली आणि आज क्रिकेटच्या एका मोठ्या मंचावरती प्रवीण गावडे. फुल ऑफ लेनचा बॉल त्याला फक्त ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल जातोय. फिल्डर मिड ऑफ मधून आलेत आणि बॉलला फील्ड करतील. एक सिंगल मैदानावरती. ह्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर खरं तर धावफलक कुठेतरी थोडंसं थांबलंय असं म्हटलं तरी ही चर्चा चुकीची नाहीये. कारण पहिल्या षटकाची मध्ये आपण पाहिलं 3 मॅक्झिमम स्ट्रोक मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळाले प्रथमेश राठोड यांच्या माध्यमातून. आता आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत जर आपण पाहिलं धावा खर्च गेल्यात फक्त 6 धावा. एकूण 1 रन फक्त आपण पाहतोय खरं तर जी आलेली आहे. आणि या अगोदरच्या षटकाबद्दल जी आपण चर्चा करणार आहोत हो हाही बॉल फक्त छेडछाड करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. फाईन स्लिपमध्ये बॉल गेला. फिल्डर अवेलेबल होते. सिंगल मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 संपले. प्रवीण गावडेचं एक जबरदस्त षटक पाहायला मिळालं. धावा खर्च केल्यात फक्त 2. जबरदस्त षटक प्रवीण गावडे यांचं. दुसरं षटक संपले. दुसरी ओव्हर संपली. मराठा वॉरियर्स लोणी 78 धाव्यांचा पाठलाग करतोय विदाउट लॉस. धावफलकामध्ये 18. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन
व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 18 धावा आपण पाहतोय ज्या धावफलकामध्ये षटक क्रमांक 2चं क्रिकेट इथे संपलंय. अजून ही आपण पाहतोय 36 बॉल शिल्लक आहेत आणि 60 धावा. खरं तर ही मॅच जिंकण्यासाठी ते आवश्यक आहेत. कॉलबॅकचा हा आजचा दिवस, कॉलबॅकचा दुसरा गट आपल्याला पाहायला मिळतोय. तर आज सुपर 8चा देखील दुसरा गट आज रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. त्याही गोष्टीची चर्चा खरं तर आज रात्रीमध्ये केली जाणार. पण सुपर 8 कॉलबॅकमधनं सुपर 8 पर्यंत कोण पोहोचते या गोष्टीची चर्चा आज दिवसभरामध्ये होणार आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा एका धावेने पुढे पोहोचले. स्कोर कार्डमध्ये आपण पाहतोय 19 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. मॅचची परिस्थिती 35 बॉल शिल्लक आहेत आणि 59 धावा मैदानावरती बनवायच्यात. योगेश आलेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक. या षटकामध्ये पाहूयात धावा किती येईल. या अगोदरचं षटक खरं तर वास्तुशिल्प 11 राहुरी संघासाठी खूप प्लस पॉइंट ठरलं. प्रवीण गावडे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं फक्त 2 धावा खर्च केल्या. तर ओ नंबर 3 कडे आपण योगेश यांच्यावरती जबाबदारी. उंचावून खेळलाय आणि बॉल जातोय दादाभाई शेख यांच्या बॅट मधनं उंच उंच लांब छेरन षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय 25 धावा आपण पाहतोय ज्या धावफलकामध्ये आणि एक मोठा स्ट्रोक दादाभाई शेख यांच्या माध्यमातून. या अगोदरच्या षटकामध्ये थोडेसे शांत होते पण ही वादळापूर्वीची शांतता होती. हे दादाभाई शेख यांनी दाखवून दिले. तयार आहेत. पुढे एकदा तोच प्रयत्न केला पण इथे आपण पाहिलं बॉलची लेंथ थोडीशी बदलली होती. शॉर्ट ऑफ लेंथ ठेवली. तिथे आपण पाहतोय वेग आणि त्याबरोबर बाउन्स पाहायला मिळाला आणि दादाभाई शेख यांच्या बॅटमध्ये हा बॉल आला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 25 धावा ज्या धावफलकामध्ये आहेत. 33 बॉल आणि 53 धाब्यांची गरज. प्रथमेश राठोड दुसऱ्या बाजूला ह्याच लोणीचे असणारे दादाभाई शेख जे की मराठा वॉरियर्स लोणी संघाचे कॅप्टन आहेत. जबाबदारी मोठी आहे आणि कामही मोठं करावं लागेल. तयार असतील योगेश दादाभाई शेख यांच्या विरोधात. स्लोवर 1 गती परिवर्तन हे खरं तर सिमेंट विकेटवरती गोलंदाजाचं मुख्य शस्त्र आहे. लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल मिळाली आहे. स्कोर कार्ड पुढे पोहोचते. धावफलकामध्ये आपण पाहतोय 26 धावा ह्या धावफलकामध्ये. रिप्लेमध्ये देखील खरं तर ही गोष्ट तुम्ही पाहू शकता. दादाभाई शेख यांना हा बॉल समजू शकला नाही. पिचिंग झाल्यानंतर जर आपण पाहिलं बॉलची गती खूप कमी झाली आणि बॅट अधोगर निघून गेली होती आणि बॉल उशिरा पोहोचला आणि दादाभाई शेख यांच्या शरीराला लागल्यानंतर ही सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लेग बाईटच्या माध्यमातून 26 धावा 32 बॉल शिल्लक 52 धावा बनवायच्यात. प्रथमेश राठोड ह्या आयकॉनवरती मात्र सर्वांच्या नजर आहेत. नामदार चषकातील चर्चेमध्ये असणारे हे आयकॉन. पुढे एकदा उंचावून खेळलाय सरळ बॅटनं बॉल आणि प्रथमेश राठोड यांच्या बॅटमधनं तो पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा येत आहेत 4-4 चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. छोटा पॅकेट और बडा धमाका. नाम है प्रथमेश राठोड. बहुचर्चित खेळाडू आहेत आणि ह्या वर्षी देखील आपण पाहतोय खरं तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ह्या खेळाडूची चर्चा आणि ह्या खेळाडूची खरं तर नोंद महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटने घेतली. त्या पाठीमागे खरं तर त्यांची जिद्द, त्यांचा सराव, त्यांची मेहनत, त्यांचा परफॉर्मन्स आणि बॉल मिड विकेट मध्ये जातोय. स्लॉट मध्ये आलेला बॉल प्रथमेश राठोड यांनी पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. येतोय छेरन षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. खूप प्रभावित केले पहा या षटकामध्ये प्रथमेश राठोड या नावाची चर्चा पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये देखील प्रथमेश राठोड या नावाची चर्चा आपण पाहिली होती आणि बॅटिंगच्या माध्यमातून ह्या मॅच मध्ये नामदार चषकामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत प्रथमेश राठोड.
36 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे 30 बॉल शिल्लक आणि मॅच जिंकण्यासाठी 42 धावेंची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य 18 बॉलमध्ये 36 बनवल्यात आणि अजून 30 बॉल 5 षटकं बाकी आहेत. त्यामध्ये 42 बनवायच्यात ही मॅच जिंकण्यासाठी. हो स्लॉट मध्ये पुढे एकदा बॉल आणि तो बॉल जातोय हवाई मार्गाने. दादाबाई सेकंडच्या बॅट मधनं डीप काव कॉर्नर छेरन षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. मैदानाला दोन्ही बाजूने आग लावण्याचं काम इथे मात्र हे फलंदाज करतात. एका बाजूला प्रथमेश राठोड तर दुसऱ्या बाजूला दादाबाई शेख देखील सांगतात मी देखील कमी नाहीये. हाही बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. बाउन्स थोडासा कमी होता. सिमेंट विकेटवरती आपण क्रिकेट खेळतोय त्यामुळे खरं तर तुमच्याकडे व्हेरिएशन कशा पद्धतीचं आहे ना, तुमच्याकडे टॅलेंट किती आहे यावरनं तुमच्या बॉलिंगची खरं तर आपण पाहतोय इथे मात्र तुमच्या बॉलिंगचं मूल्यांक आणि तुमच्या बॉलिंगची गुणवत्ता समजते. या अगोदरचं षटक प्रवीण गावडे यांचं आपण पाहिलं फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. पण इथे आपण पाहिलं आल्याबरोबर पहिल्या बॉलवरती दादाबाई शेख यांनी षटकार ठोकलाय. 20 बॉलमध्ये 45 धावेंची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप. हो बॅटची एज होती. विकेट किपरकडनं चूक झाली. योगेश पवारनं कॅट सोडलाय की मॅट सोडलीये याही गोष्टीची चर्चा ह्या मॅचमध्ये आपण करणार आहोत. खूप महत्वाची कॅच होती. खरं तर प्रथमेश राठोडला जीवदान देणं ह्या परिस्थितीमध्ये परवडणारी गोष्ट नाहीये. आज कॉलबॅकमध्ये तुम्ही आहात आणि इथे जर ह्या चुका होत असतील ना तर कदाचित इथे मात्र तुम्हाला ह्या स्पर्धेमधून बाहेर पडावं लागेल. आज कॉलबॅकचा दिवस आहे. इथून पाठीमागे तुम्ही खरं तर धक्के पचवलेत पण आज जर तुम्ही पराभव स्वीकारला ना तर ह्या स्पर्धेच्या बाहेर तुम्हाला जावं लागेल. व्हाईट बॉल अतिरिक्त बॉल येतोय. स्कोर कार्ड पुढे पोहोचतंय. धावफलकामध्ये 45. 27 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 33 धावा. इथे मात्र ही मॅच जिंकण्यासाठी ह्या आवश्यक आहेत. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून ही 11. 27 बॉल शेवटचे बाकी आहेत. 32 धावा बनवायच्यात. दादाबाई शेख आपण पाहतोय प्रवीण गावडे यांच्या विरोधामध्ये. हो हाही बॉल आपण पाहतोय खरं तर शिरड्यापासून लांब ठेवला होता आणि लेट पण थेट इशारा आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. आणि तिसऱ्या पंचांकडे आपण हा डिसिजन या ठिकाणी पाहणार आहोत. रिव्ह्यूचा वापर केलाय. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. डिसिजन काय असेल? खरं तर उन्हाचा तडाखा खूप आहे आणि आमच्या अग्निशामक दलाचे सर्व जे काही कार्यकर्ते आहेत साहेब आहेत या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मैदानावरती पाणी मारण्याचं काम जे केलं जाते आणि आपण पाहतोय अगदी उन्हाच्या तडाख्यामध्ये खरं तर आज ही टुर्नामेंट इट्स अ फेअर डिलिव्हरी. डिसिजन आलाय फेअर डिलिव्हरी. शेहेचाळीस धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. प्रवीण गावडे जे की पुढे एकदा तयार असतील. दादाबाई शेख स्ट्रायकेटवरती. कमी गतीचा बॉल होता. अगदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. बॅटच्या कक्षेमध्ये पुन्हा एकदा बॉल येत नाहीये. तिथे आपण पाहतोय सिंगल येते. पहिल्या बॉलवरती 6 धावा आल्यानंतर प्रवीण गावडेचं हे कमबॅक खरं तर खूप सुरेख पाहायला मिळालं. 47 धावा धावफलकामध्ये आहेत. 25 बॉल 31 धावा मॅच जिंकण्यासाठी बनवायच्यात. प्रथमेश राठोड यांच्या हेडिंगवरती आपण नजर टाकूयात. 11 बॉलमध्ये 29 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला दादाबाई शेख 12 बॉलचा सामना केले 14 बनवल्यात आणि प्रवीण गावडे यांचं हे षटक 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. समोर प्रथमेश राठोड आहेत. ओहो सो ब्युटिफुल सो इलिगेट लुकिंग लाईक अ वाव.
झेरन प्रथमेश राठोडचा क्लास षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. हे पहा, या बाजूला लाईटचे बोर्ड आहेत. अग्निशामक दलाच्या जे काही अधिकारी आहेत त्यांना सूचना असेल. या ठिकाणी लाईटचे बोर्ड आहे, डीजे आहे, त्यामुळे फक्त मोकळ्या पटांगणामध्ये आपण पाणी मारा, मोकळ्या एरियामध्ये पाणी मारा. 4 षटकं संपतायत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा. 24 बॉल 4 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 25 बनवायच्यात मॅच जिंकण्यासाठी. सुजय दादा विखे पाटीलांची भक्कम साथ, क्रिकेटच्या खेळाला मदतीचा हात. डे नाईटचा थरार, मैदान पेटणार, चौकार षटकार स्पर्धा ही गाजणार. तुफानी बल्ला, जोरदार हल्ला, कोण जिंकणार आहे ते नामदार चषकाचा मजबूत किल्ला. आतिषबाजी, चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात. लोणी प्रीमियर लीगची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला. नव्या जोमात नामदार चषकाचा सोहळा थाटला. शब्दाला जागणारे, लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारी, सर्वांना हवेहवेसे वाटणारे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ लोणी खुर्द आयोजित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2026 आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मान्य शरदराव आहेर पाटील व मान्य योगेश आहेर पाटील उर्फ बंटी सर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत असेल. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग कॉलबॅकचा हा पहिला सामना. 24 बॉल शिल्लक आहेत. 25 धाब्यांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. मराठा वॉरियर्स लोणी आपण पाहतोय दादाबाई शेख आणि आयकॉन प्रथमेश राठोड ची सुरुवात. आणि आपण पाहिले खरं तर खूप प्रभावित करणारी ही सुरुवात पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिली. 53 धावा, अजून कोणती विकेट मिळाली नाहीये. 24 बॉल मध्ये 55 धाब्यांची पार्टनरशिप इथे आपण पाहतोय. 53 धावा धावफलकामध्ये आहेत. क्रीडा रसिकांना हा प्रश्न असेल. स्कोर कार्ड मध्ये 53 आहेत आणि पार्टनरशिप 24 बॉल मध्ये 55 आहे. पण 2 धावांची पेनल्टी संघाला मिळाली, त्यामुळे ह्या 2 धावा खरं तर मेन स्कोर कार्ड मधून ह्या मायनस झाल्यात. 24 चेंडू 25 ची गरज. हा बॉल आपण पाहतोय हलक्यातनं दिशा दिली आहे आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाईल. इट्स अ नो बॉल. नो बॉल. अफरीद सय्यद नवीन बॉलर आलेत आणि इथे आपण पाहतोय पहिलाच बॉल. इथे मात्र नो बॉल. हा गेला नो बॉल. हॉटेल फन अँड फूडचे मालक मान्य काकासाहेब गुले पाटील यांकडून एकरा. नो बॉल. अफरीद सय्यद. पाहूयात कशा पद्धतीनं ह्या बॉलवरती खरं तर डिसिजन आलाय, पण थोडंसं चर्चासत्र रंगते.
खूप दर्शदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. दक्षिण अहिल्यानगरचे माजी खासदार मान्य श्री सुजयदादा विखे पाटील मित्र परिवार आयोजित आपण पाहतोय हा क्रिकेटचा एक भव्य दिव्य असा थरार. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग उंचावून खेळलाय प्रथमेश राठोडचा एक हाय अँड हँडसम ट्रेडमार्क चरण षटकार 6 धावा. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. काय बॉल खेळलाय पहा. ही ओळख प्रथमेश राठोडची आहे. कमी बॉल मध्ये नेहमीच धावांचा पाऊस पाडणारा खेळाडू. इट्स अ वाईट बॉल. हा दबाव इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड देखील आपण पाहिले. खरं तर पुढे पोहोचते 62 धावा धावफलकामध्ये. 23 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 16 बनवायच्यात. बनवल्या जाणार की रोखल्या जाणार याही गोष्टीची चर्चा इथे असणार आहे. पाहूयात नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आफ्रिद सय्यद ओव्हर नंबर 5 मध्ये आपण त्यांना पाहतो. या अगोदर प्रवीण गावडे यांची 2 षटकं आपण पाहिली. योगेश यांचं 1 षटक आपण पाहिलं. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय प्रवरा एज्युकेशनचे सिव्हिल इंजिनियर अक्षय विखे साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. अक्षय विखे साहेब आपल्या देखील नामदार चषकामध्ये लोणी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न पाहायला मिळाला. शिरड्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. वेगाबरोबर खरं तर दिशा पकडू शकत नाहीयेत. आफ्रिद सय्यद तुम्ही पाहताय पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला आणि त्यानंतर अवंतर 2 बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश राठोड खरं तर इन फॉर्म मध्ये आहेत. 13 बॉलमध्ये 41 बनवल्यात आणि आज देखील अर्धशतक पाहायला मिळणार का ह्या गोष्टीची देखील चर्चा होणार. बॉल हवेमध्ये आणि बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मधून. केतन क्षीरसागर बॉल खाली आलेत आणि पहिली विकेट प्रथमेश राठोड. बॅक टू डग आउट. पहिला धक्का. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. 63 ह्या धावसंख्येवरती आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा बॅट्समन आयकॉन प्रथमेश राठोड आउट होत आहेत. जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली प्रथमेश राठोड यांची. 41 धावा 252च्या स्ट्राईक रेटनं इथे फलंदाजी केली आणि संघाला ट्रॅक बनवून दिलाय विजयाचा. तर नवीन बॅट्समन मैदानावरती यानंतर येणार असेल नाव असेल मानव काटे. दादाबाईचे कॅप्टन एका बाजूनं खरं तर ही बाजू सांभाळून ठेवली आणि खरं तर कॅप्टनचं हा रोल खूप महत्त्वाचा आहे. एका बाजूनं आयकॉन अटॅक करत होते, दुसऱ्या बाजूनं कॅप्टनने एक बाजू सांभाळून ठेवली आणि विशेषतः आयकॉन खेळाडूंबरोबर एका बाजूनं उभं राहणं हे देखील खरं तर तितकेच गरजेचं आहे. नुसतं आयकॉन आणि आयडॉलवरती तुम्ही केव्हाही इथे क्रिकेटमध्ये विजय मिळवू शकणार नाही. त्यासाठी लोकल खेळाडूंचा क्रिकेट देखील तितकंच पॉझिटिव्ह आणि तितकंच गुणात्मक असणं हे खूप गरजेचं असेल. रिव्हरचा हा खूप दर्जेदार क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक आपण पाहतोय. धावा येत आहेत 4. चौकार असेल 4 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिलात झापूक झुपूक वाजत राहतंय ग. इथे मात्र मानव काटेचा हा एक ट्रेडमार्क आपण पाहिलाय. 4 धावा 67 धावा 21 चेंडू 11ची गरज. चला आदिश्री अनुश्री 11 टीमचा कॅप्टन. प्लेइंग 11 आणि कॅप्टन. फुल टॉस आणि मानव काटे सांगतायत आय एम अ बॉस. चरण येतोय षटकार.
फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. मानव काटे खरं तर इरादा बनवून आले होते. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती 6, तिसऱ्या बॉलवरती काय प्रश्नचिन्ह आहे. तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय बॉलरही तयार आहेत. पुढे एकदा सरळ बॅटने बॉल खेळलाय आणि ही मॅच संपवली आहे मानव काटेनं. आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय मराठा वॉरियर्स लोणी या संघानं मात्र इथे विजयश्री मिळवली आहे, विजय पताका झळकवली आहे. आणि आपण पाहतोय ही मॅच आपल्या खिशामध्ये घातली आहे. सुशांत आहेर पाटील आणि संतोष जहिंगे पाटील यांचा मार्कीचा असणारा मराठा वॉरियर्स लोणी कॉलबॅकच्या पहिल्या सामन्यामध्ये विजेतेपद मिळवत आहेत. अभिनंदन मराठा वॉरियर्स लोणी. हार जीत ही लपंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंग. नामदार चषकाच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. साई समृद्धी मेडिकलचे प्रोप्रायटर मान्य मानव द मॅच